तुम्ही सांगा का? हा सर. हा बघा, हे मी रिव्हिजन घेतोय. तुमचं हे त्या दिवशी झालेलं होतं परवा. मी पुन्हा म्हणून पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय. आरव सांगा किती हा सर. हे माप, हा काय दिलंय हे माप सांगा. 9 डेसिमीटर. बरोबर, 9 डेसिमीटर बरोबर किती मिलीमीटर सांगा. तर 900 मिलीमीटर. 900 मिलीमीटर. 99 नाही, 99 म्हणले काय तुम्ही. 900. 900 मिलीमीटर. कारण पहा कारण पहा आपल्याला मिली डेका डेसिमीटरच्या घरापासून मिलीमीटरच्या घरापर्यंत जाण्यासाठी 2 घरं ओलांडून जावी लागतात पुढे. म्हणून 9 मीटर सॉरी 9 डेसिमीटर बरोबर 900 मिलीमीटर उत्तर येत आहे. व्हेरी गुड. चला पुढे. इरिना तुम्ही सांगा. हो सर. हा हे सांगा माप काय. 7 डेकामीटर. बरोबर किती डेसिमीटर. 700. बरोबर, व्हेरी गुड. चला स्वराली तुम्ही सांगा. हे माप हो किती आहे सर. सांगा. हे माप किती आहे सांगा. 12 2 मीटर. 12 मीटर. शाबास, व्हेरी गुड. हे पहा हे आहे 12. मग 12 मधला शेवटचा अंक हेक्टोमीटरच्या घरात आहे, म्हणून म्हणायचं हे 12 हेक्टोमीटर आहे. मग सांगा बरं आता 12 हेक्टोमीटर बरोबर किती मीटर स्वराली. 1200. बरोबर 1200 मीटर. शाबास, व्हेरी गुड. चला आदित्य तुम्ही सांगा आता. हे माप काय आहे सांगा. आदित्य 70 मीटर. बरोबर, व्हेरी गुड. मग सांगा बरं 70 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. 7000 सेंटीमीटर. शाबास, व्हेरी गुड. कारण 5 सेंटीमीटरचं घर 2 गड पुढे आहे. मग 70 चे होतात 7000 सेंटीमीटर. सगळे लिहून घेताय ना. चला हो पुढे. सर. हा पुढे. तनिष तुम्ही सांगा आता. तनिष हो सर. तुम्ही सांगा. सांगा हे माप काय आहे? गप बसू नका, सांगा पटकन. व्हिडिओ पण बंद आहे तुमचा. कोण सांगणार हे माप काय? सर मी सांगू. हा सांगा. मी सांगू. 51 सांगा. मीटर. बरोबर. कारण 51 पहा मीटर. 51 मधला शेवटचा अंक ज्या घरामध्ये असेल तेवढे मीटर आहेत असं म्हणायचं. मग हे आहेत 51 मीटर. मग सांगा 51 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. तनिष लक्ष नाही तुमचं. तनिष 5100. काय 5100. 5100 काय. 5100 सेंटीमीटर. शाबास, व्हेरी गुड. तर बघा हा विराज विराज घोडके तुम्ही सांगा आता. विराज नाही आहेत का विराज. हा दित्या तुम्ही सांगा. दित्या हे किती आहेत. हो सर. दित्या हो सर. सांगा पटकन, मला पुढचं घ्यायचंय. 200. 2 नाहीत ते 32 आहेत. आणि शेवटचा अंक कोणत्या रकान्यात आहेत ते माप सांगायचं. दित्या बोला पटकन. 32 32 100.
32 सर मी 100. सांगू काय सांगताय? मी तुम्हाला माप काय विचारतोय? सर मी सांगू हा सांगा इरिना. 32 हेक्टोमीटर बरोबर, 32 हेक्टोमीटर आहेत ते. बरोबर, व्हेरी गुड. तर बघा 32 हेक्टोमीटर आहेत. आता हे हेक्टोमीटर जर आपल्याला विचारलं की 32 हेक्टोमीटर बरोबर किती मीटर, मग सांगा बरं आता. 32 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? 3200 बरोबर, व्हेरी गुड. 3200 मीटर मीटर, हा करेक्ट, व्हेरी गुड. 3200 मीटर. कारण काय? तर पहा हेक्टोमीटरच्या घरापासून आपल्याला मीटरच्या घरापर्यंत 2 घरं पुढे जावी लागतात. म्हणून 32 हेक्टोमीटर. मी पुन्हा एकदा नीट ऐका मी काय म्हणतोय तुम्हाला. तुम्हाला जर 2 अंकी 3 अंकी संख्या दिली तर लक्षात घ्या, ज्या ठिकाणी शेवटचा अंक येतो ते माप सांगायचं. जसं की बघा, आता बघा हे 1 2 आणि 3 दिलंय. मग आता मोजलं तर हे 1 2 3 म्हणजे किती झाले सांगा बरं? 123 मीटर 23. आता 123 मधला शेवटचा अंक कोणता आहे? 3. हा 3 कोणत्या घरात आहे? हा 3 कोणत्या घरात आहे? मीटर. मग हे किती मीटर आहेत? 123 मीटर बरोबर. आता झाले हे 123 मीटर. मग मला सांगा 123 मीटर बरोबर किती डेसिमीटर असं विचारलं तर किती डेसिमीटर येईल? 1230 हा, सगळ्यांना हे समजलं का? तर हा झाला पहिला टप्पा. आता आपण दुसऱ्या टप्प्यात जातोय. बघा आता मी एकच टप्पा घेतलाय आताशी. आता आपल्याला मागे जायचं शिकायचंय. पण मागे जायचं शिकण्या अगोदर आता आपण पुढे जाणारी जी मापं आहेत बदल केल्यानंतर त्यांची बेरीज आणि वजाबाकी पाहूया. मग बघा आता पहिलं गणित घ्या. तुम्हाला जर मी दिलं, बघा बरं, वाचा. 4 हेक्टोमीटर प्लस 5 हेक्टोमीटर डेकामीटर हा वाचा, काय प्रश्न आहे? बरोबर डेकामीटर हा, तुम्हाला प्रश्न असा विचारलाय पा, जर 4 हेक्टोमीटर आणि 5 डेकामीटर यांची जर बेरीज केली तर ती बेरीज 9 किती येते? डेकामीटर चूक. चूक का चूक इरिना सांगा बरं आता. हे बघा, बेरीज नाही नाही ऐका की, हा इरिना तुमचं बरोबर आहे. पण बघा इथं डेकामीटर आहे, इथं आहे का डेकामीटर इरिना? नाही हा, मग यांची बेरीज होईल का? नाही नाही. मग बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल? ही माप कशी पाहिजेत? समान पाहिजे. समान. व्हेरी गुड. मग आता हे तर डेकामीटर आहेत, आपल्याला डेकामीटरच विचारलंय. मग हे हेक्टोमीटर कशात बदलावं लागेल? डेकामीटर. मग सांगा बरं 4 हेक्टोमीटर म्हणजे किती डेकामीटर? 4 हेक्टोमीटर म्हणजे किती डेकामीटर? 40. मग आता 40, हे बघा 40 डेकामीटर आणि पुढचे 5 डेकामीटर यांची काय होईल? बरोबर, व्हेरी गुड. मयुरेश लक्ष नाही, मयुरेश आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी काय सारखं पाहिजे? शब्द समान पाहिजे. शब्द समान नाही म्हणायचे त्याला, माप सारखी पाहिजेत. काय सारखं पाहिजे? बरोबर, माप सारखी डेकामीटर म्हणलेलं
बर, व्हेरी गुड. घ्या लिहून घ्या. कळलं का तुम्हाला? हो सर. हो सर. हे देव का ते कोण आहे रे देव? विराज आहेत का? हा, ओके ओके. व्हिडिओ चालू करा विराज. दित्या व्हिडिओ चालू करा. विश्वम माळी व्हिडिओ चालू करा. श्रीराज बोराटे व्हिडिओ चालू करा. चला पुढचं गणित घ्या आता. हे कळलं का तुम्हाला? हा चला. अंश पाटोळे वाचा हे गणित. 6 किलोमीटर अधिक 8 मीटर सर 6080. 6080. नीट विचार करून सांगा बरं. 6080 येते. 6008. 6008. सर 8008. 8000. 6008. बरोबर. सांगा इरिना कसं? इरिना सांगा कसं? किलोमीटर आहे 6. मग 6 आणि मीटरच्या मध्ये 3 शून्य येणार. 6000 आणि मग मीटर येणार 8. तर 6000 आणि 8 मिळवले तर ते 6008. शाबास. नीट ऐका आता. हे बघा पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. या 6 आणि 8 ची बेरीज होईल का? नाही. का नाही होत बेरीज? कारण की त्याचे जे म्हणजे की 6 किलोमीटर आणि 8 मीटर दिले त्यांची बेरीज करू शकत नाही. हा म्हणजे काय? तर त्यांची माप सारखी समान पाहिजे. माप सारखी नाहीत म्हणून यांची बेरीज होत नाही. पण आपल्याला तर बेरीज करायची आहे, मग माप सारखी पाहिजे. मग आता सारखी कोणती करायची? जे विचारलंय त्याच्यामध्ये बदलायचं. मग आता विचारलंय कशात? नीट बघा. विचारलंय काय? मीटर. हे मीटर मध्ये आहे का बघायचं. आहे का मीटर मध्ये? आहे. हे आहे का मीटर मध्ये? बघा आपल्याला माहितीये प्रचार किलो, हेक्टो, टेका, मीटर. मग किती किलोमीटर दिलंय? 6 किलोमीटर. मग 6 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतात? 6000. बरोबर. मग आता बघा 6 किलोमीटर आपण मीटर मध्ये बदललं. मग 6000 मीटर आणि 8 मीटर यांची बेरीज केली तर किती मीटर येईल? 6008 मीटर. समजलं का बघा? ओके, व्हेरी गुड. चला आरव तुम्ही सांगा पुढचं. झालं का लिहून सगळ्यांचं? आरव वाचा. हा बोला. आरव वाचा. 5 डेसिमीटर प्लस 6 डेसिमीटर बरोबर सांगा किती येईल उत्तर? 506 डेसिमीटर. बरोबर. कसं सांगा आरव? सर 500 डेसिमीटर आणि 6 डेसिमीटर एकक समान नाहीत. एकक समान करायसाठी मग
डेसिमीटर 500 डेसिमीटर निघतंय आणि 500 डेसिमीटर प्लस 6 डेसिमीटर बरोबर 506 डेसिमीटर. बरोबर. बघा आपल्याला दिलंय 5 डेकामीटर, पण ते डेसिमीटर मध्ये बदलायचं असेल तर 2 घरं पुढे जावं लागतंय. म्हणजे 5 डेकामीटरचे होता 500 डेसिमीटर आणि मग त्यामध्ये हे 6 डेसिमीटर मिळवणे म्हणजेच बेरीज. तर त्याचं उत्तर येतंय 506 डेसिमीटर. घ्या लिहून. बघा समजलं का? समजलं का? मला नाही माहिती, मॅथ नाही माहिती मला. थांबा जयेश, तुम्ही थांबा जरा आता. हा स्वराली सांगतो मी जयेश, तोपर्यंत लिहून घ्या नुसतं आता. स्वराली तुम्ही सांगा आता. हा सांगा मग आता. हा किती केलं का तुम्ही वहीमध्ये? काय खोटं बोलताय? वहीवर एक अक्षर सुद्धा लिहिलेलं नाही तुम्ही. वहीवर करून सांगा. मला दिसतंय की तुम्ही केलंय का नाही ते. सर 127 सेंटीमीटर. हा थांबा. स्वराली तुम्ही वहीवर केलं का बाळा? अजिबात काही सुद्धा केलेलं नाही. न करता सांगताय तोंडी नुसतं. हा सांगा. सर मी केलंय. हा सांगा कसं केलं. तुम्ही काय केलं? फक्त आलटा पलटी केली. हा आता बघा तुम्हाला कशामध्ये विचारलंय उत्तर? सेंटीमीटर. मग हे आहे का सेंटीमीटर मध्ये दिलेलं माप? हो. हे आहे का सेंटीमीटर मध्ये दिलेलं माप? नाही. नाही. मग पहिल्यांदा हे सेंटीमीटर मध्ये बदला. मग बघा किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता किती डेसिमीटर होतं? तर 12 डेसिमीटर होतं. हे बघा हे 12 डेसिमीटर. आपल्याला कशात बदलायचंय? सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटरचं घर एक घर पुढे आहे. म्हणजे 12 डेसिमीटरचे किती सेंटीमीटर झाले? 12 डेसिमीटर 120 झाले. त्याच्यामध्ये हे 7 मिळवा, 7 सेंटीमीटर. म्हणजे येणारं उत्तर सेंटीमीटर मध्येच मिळतंय. म्हणून आपलं उत्तर किती येईल? 127 सेंटीमीटर. घ्या लिहून. घेतलं का लिहून? हो सर. नुसतं लिहून का? नुसतं काही जण लिहून घेतायत, उत्तर करतच नाहीत. नाव सांगतो. मयुरेश काही सुद्धा करत नाही. मयुरेश नाही. त्यानंतर स्वराली. मनानं तुम्ही काही करत नाहीत का? नुसतं बोर्डवरचं पाहून लिहिताय. तुम्ही चुकलं तरी चालेल, मनानं काहीतरी करा कॅल्क्युलेशन. तोंडी उत्तर सांगू नका. मागचं बघून उगाच पुढचं उत्तर सांगायचं नाही. काही पण करायचं. बघा मी टप्पे सांगतो तुम्हाला. काय करायचं? पहिल्यांदा काय विचारलंय ते पाहायचं. काय विचारलं होतं? सेंटीमीटर. मग आता जे दिलंय त्याच्याकडे यायचं. आपल्याला 2 माप दिले. एक दिलंय 7 सेंटीमीटर. मग बघा जे विचारलंय त्याच्यामध्ये आहे का? तर आहे. म्हणजे हे बदलावं लागत नाही. आता हे आहे का दिलंय त्या जे विचारलंय त्याच्यासारखं? तर नाही. मग हे आपल्याला बदलावं लागतंय. मग बदलायचं कसं तुम्हाला सांगितलंय की नाही? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी,
मिली हे लिहून घ्यायचं. आता 12 डेसिमीटर कुठे आहेत? 12 डेसिमीटर हे बघा, हे 12 डेसिमीटर आहे. मग ते आपल्याला कशात बदलायचंय? तर जे विचारलंय त्यात बदलायचं. एक घर पुढे गेलं की हे झाले 120 सेंटीमीटर. मग 120 सेंटीमीटर मध्ये आता हे तर अगोदरच सेंटीमीटर मध्ये आहेत, ते त्यात मिळवायचे. हे मिळवले की मग तुमचं उत्तर आलं. पुन्हा बेरीज अवघड नाही, बेरीज सोपी आहे. बेरीज फक्त तुम्ही एक लक्षात घ्या, या बेरजा अवघड नाहीत, त्यामुळे हे अवघड नाही तुमचं. आणि हे पण अवघड नाही, फक्त तुमची जम्बलिंग काय होते पहा. आपण हे 12 आणि 7 या अंक संख्यांकडे फक्त लक्ष देतो. ही माप जी आहेत या मापांकडे लक्ष द्या. जर विचारल्यासारखी जर माप असतील तर मग त्यांची बेरीज करायची. हा नियम सगळीकडेच लागू होतो. बघा, तुम्ही पहिलीपासून शिकताय. मी मागे पण तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? तुम्हाला जर समजा सांगितलं 12 अधिक 4 करा, मग 12 अधिक 4 करताना तुम्ही 12 अधिक 4 आहेत की हे 12 अधिक 4 असं करता का तुम्ही? नाही. मग का नाही करत सांगा बरं? हे असं का नाही करत? हा, 4 जे आहेत ते 4 एकक आहेत आणि तुम्ही मांडले कशामध्ये? 4 युनिट प्लेस वर लिहायला पाहिजे. तुम्ही कुठे लिहिले? 10th प्लेस वर लिहिले, म्हणजे दशकाच्या घरात लिहिले. मग तुम्ही जर 4 दशकाच्या घरात झाले तर हे 4 राहिलेच नाहीत, हे होतात 40. काय होतात? 40. मग तुम्हाला 12 अधिक 40 सांगितलंय का 12 अधिक 4 सांगितलंय? मला सांगा बरं. 4. म्हणजे मला काय सांगायचंय, ज्या त्या घरामध्ये असलेल्या ज्या त्या अंकांचीच बेरीज होते. तसंच इथे पण तुम्हाला 7 सेंटीमीटर दिलेत आणि 12 डेसिमीटर दिलेत. आणि विचारलंय काय? तर विचारलंय तुम्हाला सेंटीमीटर मध्येच. मग हे माप सेंटीमीटर मध्ये आहे म्हणजे बदलावं लागत नाही. पण हे डेसिमीटर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये बदलल्यावर मग दोन्ही माप सारखी झाली की मग आलेली बेरीज सेंटीमीटर मध्ये येते. असं एवढं फक्त पाहायचंय. बेरीज करणं अवघड नाही, बेरीज सोपी आहे. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे कोणतं माप बदलावं लागतंय आणि कोणतं बदलावं लागत नाही. एवढं जर कळलं तुम्हाला, आळस देऊ नका. आता सकाळ सकाळ आळस द्यायचं काय कारण आहे बरं? विराज बर्गे, आता दुपारी एक समजण्यासारखं होतं. दुपारी आळस येतो, जेवण झालेलं असतंय, झोप लागलेली असते. सकाळी सकाळी इतक्या आळस द्यायचं काय कारण आहे बरं? चला पुढचं गणित घ्या. एक मिनिट. हा जयेश वाचा. जयेश. हो सर. 45 मीटर 110. अधिक 12 हेक्टोमीटर बरोबर इज इक्वल टू 3 मीटर. सांगा मग आता. श्रीराज बोराटे, नुसतं बसू नका. काही जण निवांत नुसते गालावर हात ठेवून बसतात आणि सगळं लिहून झालं की फक्त आहे तसं वहीत लिहून काढतात. त्याचा काय उपयोग नाही. तुमचं चुकलं तरी चालेल. अगोदरची 2-3 गणित बघा, मी काय सांगतोय ते बघा आणि लिहून का तुम्ही करा ना प्रयत्न. नुसते निवांत म्हणूनच व्हिडिओ चालू करा म्हणतोय. मला बघू द्या कोण करते कोण करत नाही ते. व्हिडिओ बंद करू नका. 165 मीटर. कसं सांगा? सर तुम्ही आयता पलटी केली म्हणून 12 हेक्टोमीटर बरोबर 120 मीटर. नाही 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 नाही, एक मिनिट. 12 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? नीट काढलं का तुम्ही? वहीवर काढलं का? 12 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? हा बरोबर आहे. सॉरी थांबा, माझं चुकलं.
नाही, 12 हेक्टोमीटर म्हणजे 120 कसं येईल? हा, 1200 मीटर येते बघा. हे बघा, आता इकडे बोर्डकडे लक्ष द्या. आता सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. बाळांनो, इकडे लक्ष द्या. आता त्या वही पेन ठेवून द्या. आता इकडे लक्ष द्या. हे बघा, विचारलंय कशात? मीटर. मग पहिल्यांदा हे माप बघा, आहे का मीटर मध्ये? हा, म्हणजे हे बदलावं लागत नाही. हे बघा, मीटर मध्ये आहे का? हेक्टोमीटर मध्ये. मग बघा, हे माप अगोदर बदलायचंय. मग बघा, अगोदर मी लिहून घेतो. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटीन, मिली. आता खरं तर मीटर पर्यंतच पाहिजे, तेवढंच लिहिलं तरी चालतंय, पण मी सगळंच लिहितो. आता बघा, 12 हेक्टोमीटर कसं लिहितो आपण? तर हे बघा, हे हेक्टोमीटरच्या घरात शेवटचा अंक आला पाहिजे, म्हणजे हे होतात 12 हेक्टोमीटर. आपल्याला कशात पाहिजे? मीटर मध्ये. मग बघा, किती घरं पुढे गेल्यावर मीटरचं घर आलं? तर 2 घरं पुढे गेल्यावर मीटरचं घर आलं की नाही? मग मला सांगा, 12 हेक्टोमीटर म्हणजे 120 मीटर होतात का? काही 1200 मीटर होतात? आता त्याच्यामध्ये हे 45 मिळवा. मग आता त्याच्यामध्ये जर 45 मीटर मिळवले, तर हे बघा, हे मिळवले 45. मग आता बेरीज करा, 1245 बघा. सोपं की नाही? काय अवघड आहे का सांगा बरं? काय सुद्धा अवघड नाही. ज्यांनी नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलंय, परवा दिवशी, मी आज सुद्धा सुरुवात करताना 5 मिनिटं अगोदर सुरुवात केली होती, तुम्हाला सगळं समजून सांगितलं होतं आणि मग गणित द्यायला सुरुवात केली. त्यांना ही अवघड वाटत नाही. काय सुद्धा घाबरायचं नाही. पा जे विचारलंय ना, त्यात माफी बदलायची फक्त. बर, हा पहिला टप्पा कळला आता बेरजेचा. आता मी थोडा बदल, आता बघा, मी थोडा बदल करतो आता. दित्या, तुम्हाला समजलं का हो दित्या? मग तुम्ही उत्तर सांगत नाहीत. पण व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. श्रेयश ताटे, व्हिडिओ चालू करा. चला, पुढचं गणित घ्या. तुम्ही व्हिडिओ नाही चालू केला तर मी लेफ्ट करून टाकेन ना तुम्हाला. व्हिडिओ चालू करा, मी 3 वेळा झालं सांगायचं. चला, पुढचं गणित घ्या. आता बघा, मी काय बदल केलाय गणितात आणि तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला जे करायचंय ते मी काही शब्द सांगितलेले जर लक्षात असतील तर तुमची गडबड होणार नाही हे गणित सोडवताना. बघा, मी एक गणित देतो आता. विश्वम वाचा. डेकामीटर डॅश डॅश मीटर. हा, आता बघा बरं. आता बघू किती जणांना लक्षात आलं. श्रीराज बोराटे, व्हिडिओ चालू करा. मी लेफ्ट करून टाकी ना तुम्हाला. ऐकू येतंय का? श्रीराज, व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ कोणीही बंद करू नका. हा, आता करा बरं. कोण आहे रे? दिनकर नावानं कोण जॉईन झालंय? हे कोण आहे रे दिनकर नावानं जॉईन झालेलं? नाव सांगा तुमचं. सर, 15,050 मीटर. कसं सांगा? 15,550 कसं सांगा? 15,050 मीटर. मी काय केलं, त्याचं एकक काढलं, त्यांची बेरीज केली, बेरीज झाली 1,500. बोला, बेरीज बोला. झाली 1,505. मग मीटर
मीटरचा त्याच्यावर दिला. मग आले 15,50. हा बर, आपण बघूया आता आरवचं बरोबर आहे का चूक आहे. बघा बाकीच्यांना कळलं का बघा. मला सांगा विचारलंय कशात? मीटर. मीटर. बघा हे आहे का, हे आहे का मीटर मध्ये? नाही. नाही. हे आहे का मीटर मध्ये? नाही. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण कशात बदलावं लागतंय? मीटर मध्ये. मग बघा आता किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता बघा किती किलोमीटर दिलंय? 15 किलोमीटर दिलंय. नीट बघा आता. हे बघा इथं लिहितो 15 किलोमीटर. आता 15 किलोमीटर म्हणजे हे इकडं होतील 15 किलोमीटर. आता इकडं लिहायचं 1 आणि हे 15. आता बघा मीटरच्या घरात जाण्यासाठी 1, 2 आणि 3 घरं आपल्याला पुढे जावं लागतंय. म्हणजे हे झाले 15,000 मीटर. आता पुढे बघा किती डेका मीटर दिलंय? तर 5 डेका मीटर. हे बघा डेका मीटरचं घर इथं आहे. 5 डेका मीटर. आपल्याला मीटरच्या घरात जायचंय म्हणजे दोन्ही माप सारखी करायची आहेत. मग मीटरच्या घरात जाण्यासाठी एकच घर पुढे जावं लागतंय. आता ही दोन्ही माप सारखी झाली. 15 किलोमीटर म्हणजे 15,000 मीटर झाले आणि 5 डेका मीटर म्हणजे 50 डेका मीटर, सॉरी 50 मीटर झाले. विश्व आळस देऊ नका. सकाळ सकाळ आळस द्यायचं नाही कोणी. आता यांची काय करायची आपल्याला? काय करायची? बेरीज. बेरीज करा. बेरीज 0, 5, 0, 5 आणि 1. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा बरं? 15,050 मीटर. 15,050 मीटर. या गणिता बरोबर. या गणितामध्ये काय वेगळं होतं रे? सांगा बरं काय वेगळं होतं या गणितात? व्हेरी गुड. अगोदरच्या गणितामध्ये तुम्हाला एकच माप बदलायचं होतं. या गणितात मात्र तुम्हाला 2 माप बदलावी लागतात. शाबास. व्हेरी गुड. समजलं का? हो सर. हे दिनकर नावाने कोण जॉईन झालं रे? काय नाव आहे हे दिनकर? पुढं काय आहे नाव? कोण आहे रे दिनकर नावानं जॉईन झालेलं? मकर. काय नाव आहे तुमचं? मकर सुमित. हा तुमचं लक्ष नाही हा, तुम्ही करत पण नाही. चला पुढचं. समजलं का हे गणित? श्रीराज घोडके, विराज घोडके, श्रीराज घोडके. समजलं का? विराज घोडके, दित्या, तनीश. समजलं का सगळ्यांना? जयेश, अंश, स्वराली, रीना, विश्वम. ओके व्हेरी गुड. चला आता पुढचं गणित घेऊया आपण. तनिष वाचा. तनिष. हो सर. 8 सेंटीमीटर अधिक 4 डेसिमीटर बरोबर किती मिलीमीटर? श्रीराज घोडके बोर्ड कडे लक्ष द्या. काय बघताय?
150 millimeter. Millimeter. 550. विश्वम सांगा, विश्वम कसं केलं सांगा. 5 centimeter plus 4 decimeter is equal to dash dash millimeter. मग आपल्याला मिलीमीटरच्या घरात जायला 2 घरं पुढे जावे लागेल. मग 500 झाले आणि डेसीच्या घरातून मिलीमीटर मध्ये जायला 1 घर पुढे जावे लागेल. मग 50 झाले. या दोघांची बेरीज करून 550 मिलीमीटर झाले. काय चुकलं बघा आता, 1 मिनिट बघा आता. सर 450. बरोबर, 450. हा बरं ऐका ऐका. हे बघा विचारलंय कशात, मिलीमीटर. मीटर आहे का हे मिलीमीटर? नाही. मयुरेश, मयुरेश तुम्ही एका जागी का बसत नाही हो? का सारखं नाही? मयुरेश नाही, हे कोण आहे? सुप्रिया नावानं कोण जॉईन झालंय? आदित्य आहेत का? आदित्य एका जागी बसा की. आदित्य मोबाईलला हात लावू नका, द्या ठेवून एका जागी मोबाईल. ठेवून द्या पटकन एका जागी मोबाईल. मोबाईलला कुणी हात लावायचं नाही अजिबात. बघा हे माप आपल्याला बदलावं लागेल. आता दुसरं हे बघा, हे डेसिमीटर आहे. म्हणजे आपल्याला जे विचारलंय त्याच्यासारखं आहे का माप? म्हणजे आपल्याला ही दोन्ही पण माप बदलावी लागतील. मग आता बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता नीट बघा, पहिलं जे माप दिलंय ते 5 सेंटीमीटर दिलंय. बघा इथं आहे 5 सेंटीमीटर. आता हे मिलीमीटर मध्ये बदलण्यासाठी किती घर पुढे जावं लागतंय? 1. 5 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 50. आता दुसरं माप दिलंय 4 डेसिमीटर. हे बघा इथं घर आहे ते 4 डेसिमीटरचं घर इथं आहे. आता बघा हे झाले 4 डेसिमीटर. आता हे डेसिमीटरचं मिलीमीटर करण्यासाठी किती घर पुढे जावं लागतंय? 2. 4 डेसिमीटर म्हणजे किती मिलीमीटर? अरे 4 डेसिमीटर विचारतोय मी फक्त. 4 डेसिमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 400. आता यांची बेरीज करा. बघा 0, 5 आणि 4. तुमचं उत्तर किती मिलीमीटर आलं? 450. समजलं का दित्या? सोपं आहे की नाही? अजिबात अवघड नाही. काही सुद्धा अवघड नाही. अवघड गणित पुढे आहेत. जेव्हा तुम्हाला मागे आणि पुढे जाणारी गणित येतात ना, ती अवघड. ही खूप सोपी आहेत. तुम्हाला पुढेच जायचंय फक्त. आलं का लक्षात? चला पुढचं गणित घ्या. मयुरेश दिलं का हो तुम्ही? मयुरेश, मयुरेश दिलं का तुम्ही? तुमचं लक्ष नाही मयुरेश. चला पुढचं गणित घ्या. मयुरेश वाचा. मीटर.
सर 20,900 डेसिमीटर. 20,000. सर सर 20,900 डेसिमीटर. 6,140. 6,140 म्हणताय का? हो सर. आणि 614. सांगा जयेश कसं? गार्गी मोबाईलला खेळू नको गार्गी. हा बोला बोला की. बघा आता हे बघा विचारलंय कशात? डेसिमीटर. डेसिमीटर. दित्या बोलत जावा. विचारलंय कशात? आहे का हे डेसिमीटर? हे आहे का डेसिमीटर? नाही. दोन्ही माप बदलायचे आपल्याला डेसिमीटर मध्ये. मग बघा किलो, हेक्टो, डेका, मीटर आणि डेसी एवढंच लिहितो. पुढचं मी लिहित नाही आता. सेंटीन मिली. आता बघा तुम्हाला काय म्हटलं 164 मीटर. मग 64 म्हणजे शेवटचा अंक या मीटरच्या घरात आला पाहिजे. हे झाले 164 मीटर. तुम्हाला कशात बदलायचे ते 1 मीटर? डेसिमीटर म्हणजे. तर बघा इथं एक घर पुढे गेलं की झाले 1,640 डेसिमीटर. आता पुढचं माप दिलंय 45 डेकामीटर. हे बघा इथं 5, इथं 4, हे झाले 45 डेकामीटर. आपल्याला डेसिमीटर मध्ये बदलायचे म्हणजे 2 घर पुढे जावं लागेल. मग आता यांची काय करायची? बेरीज. मग बघा 0, 4, 5 आणि 6 ची बेरीज झाली 8. हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 1 6. 6,140 डेसिमीटर. बर कोणाकोणाचं आलंय असं गणित? 4,140 सॉरी 6,140. व्हेरी गुड इरिना. पाठवलं होतं का? बर चला झालं का? व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू करा. श्रीराज आदित्य ऐकू येते का तुम्हाला? व्हिडिओ चालू करा म्हटलं. चला पुढचं गणित.
श्रीराज गोडके वाचा. You are sir. You are 25 सेंटीमीटर तापमान 6. सोमनाथ बाबा टाटा सिंग. कोण जॉईन झालंय? वाघमोडे जॉईन झालंय. सर तुम्हाला कोणतं गाणं? कोण सांगताय? बरं, तुम्हाला 2 माप दिलेत. हो सर. हा, दिलेत. पहिलं माप 585. 585. हा, कसं सांगा जयेश? काबलगिरी चित्रमध्ये 525 मग बघा, आपल्याला कशात विचारलंय? सेंटीमीटर मध्ये विचारलंय. जोडणे म्हणजे काय असतं? जोडणे म्हणजे काय असतं? हा, ऍडिशन असते. बरोबर, व्हेरी गुड. जोडलंय. मग पहिलं कापड किती सेंटीमीटर होतं? 550. आता बघा, पहिलं कापड जे आहे ते पहिलं माप सेंटीमीटर मध्येच आहे. मग ते बदलावं लागेल का? विचारलेलं पण सेंटीमीटर मध्येच आहे. मग ते बदलावं लागेल का? नाही. दुसरं जे कापड घेतलंय त्याचं माप बघा कशात आहे? ते कशात बदलावं लागेल आपल्याला? सेंटीमीटर मध्ये. मग बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. मग आता बघा, किती डेसिमीटर दिलंय? 6 डेसिमीटर. 6 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 60. आणि अगोदर दिलेलं माप 525. तर या दोन्हींची जर बेरीज केली तर बेरीज बघा किती येते? 5 खाली 5, 5 आणि 0 5. 6 आणि 2 ची बेरीज येते 8. आणि 5 च्या वर काहीच नाही म्हणजे 0 आहे. मग एकूण लांबी किती सेंटीमीटर असणार? 585 सेंटीमीटर. घ्या लिहून. व्हिडिओ चालू करा. इरिना, विश्वम चालू आहे का? दिसत नाही. श्रेयस ताटे. चला, झालं. चला, पुढचं गणित घ्या आता. इरिना वाचा. दिसतंय. हा, दिसत. इरिना वाचा. हो सर. 9 किलोमीटर अधिक 52 हेक्टोमीटर डॅश डॅश
डॅश डॅश म्हणायचं नाही. इज इक्वल टू किती, हाऊ मेनी डेकामीटर. तर 2च मिनिट थांबा, मी करते. करा करा, सगळ्यांनी करा. तर 952 डेकामीटर. 952 का रव कसं? सर किलोमीटर हे हेक्टोमीटरपेक्षा मोठे आहे म्हणून किलोमीटर. नाही नाही नाही, रव तसं नाही. विचारलंय कशात? डेकामीटर. हा, मग ते बघायचं. विचारलंय डेकामीटर, मग हे आहे का डेकामीटर मध्ये? नाही. हे आहे का डेकामीटर मध्ये? नाही. म्हणजे दोन्ही आपल्याला डेकामीटर मध्ये बदलायचंय. मग बघा, किलो, हेक्टो, डेका. हा, हे बघा, 9 किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर? 900. आणि 52 हेक्टोमीटर. 52 आपण हेक्टोमीटर मध्ये असं लिहितो, हे असं. मग 52 हेक्टोमीटर डेकामीटर मध्ये बदलायचं म्हणजे किती डेकामीटर? 520. आता यांची काय करायची? बेरीज. मग बेरीज किती येते? 0, 2, 9, 5, 14. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? 1420 डेकामीटर. या लिहून. झालं का लिहून? हो सर. हो सर. हो सर. पुढचं घ्या. श्रीराज बोराटे वाचा. 495 डेकामीटर प्लस 4125 मीटर. हा, कसं सांगा? 975 चुकीचं आहे. सर 9,975. हा, कसं सांगा जयेश? तिथं डेकामीटर मध्ये 4 किलोमीटर मध्ये येतोय 9 नाही हेक्टर नाही नाही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुम्ही इथून सुरुवात करा. विचारलंय कशात? मीटर मध्ये. हे आहे का मीटर मध्ये? अरे, आहे का मीटर मध्ये? नाही. नाही, म्हणजे हे बदलावं लागतंय. हे आहे का मीटर मध्ये? आहे, म्हणजे हे बदलावं लागत नाही. मग आता जे बदलावं लागतंय ते अगोदर घ्या. मग बघा, किलो. 9,075. हा, असू द्या. आता लक्ष द्या. किलो, हेक्टो, डेकामीटर. आता मीटर पर्यंतच का लिहिलं? कोणी इमोजी पाठवते रे?
त्या इमोजी पाठवू नका. इकडे तिकडे हात घालू नका विनाकारण. बोर्डकडे लक्ष द्या. बघा मीटर पर्यंतच विचारलंय म्हणून मीटर पर्यंतचीच माप लिहितो. आता बघा काय दिलंय 495 डेकामीटर. तर 5 इथं लिहायचे, 9 इथं लिहायचे, एका घरात एकच अंक लिहायचा. तर तुम्ही म्हणाल 500 495 कसे लिहायचे? तर जे दिलंय डेकामीटर त्या डेकामीटरच्या घरात शेवटचा अंक लिहायचा आणि त्याच्या मागे एक एक घर, प्रत्येक घरात एक एक अंक लिहायचा. हे झाले 495 डेकामीटर. हे मीटर मध्ये बदलायचे असतील तर एकच घर पुढे जावं लागतंय. मग 495 डेकामीटर म्हणजे 4950 मीटर झाले. आता हे तर अगोदरच मीटर मध्ये आहेत. मग ते जर आपण या ठिकाणी 4125 मीटर मिळवले तर 9750 आणि 0 5 5 2 9 ने 6 हात 1 4 4 8 1 9 म्हणजे 9075 मीटर. समजलं का आरव? तर माझं 9075 उत्तर आले. आलं का मग?